Hello student, welcome in biology video tutorial. Today we are going to learn about the human brain. This is the second video in the series of the human brain, that is diencephalon. आज आपण ह्युमन ब्रेन बद्दल शिकणार आहोत आणि हा ह्युमन ब्रेनच्या 3 व्हिडिओच्या सिरीज मधला सेकंड पार्ट आहे की ज्यामध्ये आपण डायनसेफेलॉन याबद्दल शिकणार आहोत. In the previous video we have learned about the forebrain. In that forebrain we have also learned about the olfactory lobes and cerebrum. In the cerebrum there are four parts, that are frontal lobe, parietal lobe, temporal lobe and occipital lobe. Today in this video lecture we are going to learn about the third part of the forebrain, that is diencephalon. Diencephalon, this is the lower पार्ट ऑफ द कार्पस कोलॅजम. कार्पस कोलॅजम हा जो पार्ट होता लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी यापूर्वीचा व्हिडिओ बघावा, ज्यामध्ये कार्पस कोलॅजमच्या आतल्या साईडला जो काही रिजन आहे त्या रिजनला डायनसेफेलॉन असं म्हटलं जातं. It is the part of forebrain that contain the epithalamus, thalamus and hypothalamus. हा जो आहे हा फोरब्रेनचा एक पार्ट आहे आणि या फोरब्रेनमध्ये तीन भाग पाडले जातात. या डायनसेफेलॉनचे तीन भाग पाडले जातात. त्यापैकी पहिला जो आहे इपिथॅलॅमस, म्हणजे थॅलॅमसच्या वरच्या बाजूचा जो भाग आहे त्याला इपिथॅलॅमस असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर मग जो मिडल पार्ट आहे, मिडल पोर्शन, इट इज कॉल्ड ॲज थॅलॅमस, अँड द लोअर मोस्ट पार्ट ऑफ दॅट थॅलॅमस इट इज कॉल्ड ॲज हायपोथॅलॅमस. हायपो मीन्स बिलो, थॅलॅमस, थॅलॅमसच्या खाली असलेला जो भाग आहे त्याला हायपोथॅलॅमस असं म्हटलं जातं. इट लाईज बिलो द कार्पस कोलॅजम अँड अबोव द मिड ब्रेन. मिड ब्रेनच्या वरच्या बाजूला आणि कार्पस कोलॅजमच्या खालच्या बाजूला असं ही त्याची पोझिशन आहे डायनसेफेलॉनची. It encloses a single cavity termed third ventricles. It is also called as diaucole, which communicate with the two lateral ventricles of the cerebrum through a narrow opening called as foramen of Monro. हा जो भाग आहे हा काय करतो, व्हेंट्रिकल्सला एनक्लोज करायचं काम करतो. थर्ड व्हेंट्रिकल जे आहे त्याला एनक्लोज करायचं काम करतो. त्याचबरोबर जो सेरेब्रम आहे या सेरेब्रम बरोबर कम्युनिकेट करायचं कामसुद्धा करतो. थोडक्यात हा एक प्रकारच्या रिलेप्रमाणे काम करतो. ज्या कम्युनिकेशन सेंटर ज्या सेरेब्रमच्या भागात आहेत त्या भागामध्ये सेन्सेशन पोहोचवण्याचं काम हा भाग करत असतो. त्यालाच फोरमेन ऑफ द मोनरो असं म्हटलं जातं. Let's start the first part of the diencephalon, that is epithalamus. आपण डायनसेफेलॉनचा पहिला भाग बघूया, इपिथॅलॅमस. इपी मीन्स अबो द थॅलॅमस. हा जो गोल भाग दिसतो याला थॅलॅमस म्हटलं जातं. आणि थॅलॅमसच्या वरच्या बाजूला हा जो बँड आहे, एक आहे ॲक्वियस बँड जो व्हाईट कलरचा दिसतो आणि त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे अजून एक बँड आहे, तो सुद्धा या दोघांना मिळून इपिथॅलॅमस असं म्हटलं जातं. सो लेट स्टार्ट द इपिथॅलॅमस. हे बघा इथे आपण बघू शकतो हा जो व्हाईट बँड आहे हा विदाउट न्यूरल सेल असा एक कॅव्हिटी असतो, तो सुद्धा इपिथॅलॅमसचा पार्ट आहे. आणि दुसरा एक पार्ट आहे हा की जो डॉर्सल साईडला असतो, म्हणजे थोडक्यात हा पुढच्या बाजूला व्हेंट्रल साईडला आणि हा मागच्या बाजूला डॉर्सल साईडला. आणि डॉर्सल साईडला एक आउटग्रोथ सुद्धा असते, त्याला आपण पिनल ग्लँड असं म्हणतो. पुढे आपण शिकणारच आहोत. The epithalamus is the thin non-nervous roof of the diencephalon. हा नर्वस सेल नसलेला असा डायनसेफेलॉनचा रूफ आहे, म्हणजे वरचा भाग आहे. Entirely it is fused with the pia mater to form the entire anterior choroid plexus. आणि हा जो आहे वरच्या बाजूने पिया मॅटर बरोबर फ्यूज झालेला असतो किंवा पिया मॅटर सुद्धा इथे प्रेझेंट असतो आणि त्या दोघांचा मिळून इथे अँटेरियर कोरॉइड प्लेक्सेस तयार होतो. अँड फॉर्म इट्स डॉर्सल वॉल. इट इज कनेक्टेड टू द पिनल ग्लँड थ्रू ए पिनल स्टॉक. आणि याचा जो डॉर्सल वॉल आहे, पाठीमागची ही जी वॉल आहे ही पिनल ग्लँडला कनेक्ट असते आणि जो स्टॉक आहे त्याला पिनल स्टॉक असं म्हटलं जातं. आता पिनल ग्लँड ही काय आहे त्याची थोडक्यात आपण इथे माहिती बघूया. अर्लियर धिस ग्लँड वॉज थॉट टू बी वेस्टिजियल.
सुरुवातीला ज्या वेळेला पिनल ग्लँडचा शोध लागला तेव्हा त्या पिनल ग्लँडचं कोणतंही फंक्शन माहिती नव्हतं, किंवा काही सायंटिस्टच्या मते हा जो ग्लँड आहे हा वेस्टिजियल ग्लँड आहे, म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये त्याचं फंक्शन होतं, आता तो वेस्टिजियल आहे, त्याचं कोणतंही फंक्शन नाही. परंतु बट लॅटर इट हॅज बीन फाउंड टू प्रोड्यूस टू हार्मोन मेलेटोनिन. मेलॅटोनिन हा हार्मोन प्रोड्यूस पिनल ग्लँडकडून केलं जातं. आणि मेलॅटोनिन कशासाठी उपयोगात आहे तर पुढे दिलेलं आहे बघा, स्लीप इंड्युसिंग हार्मोन ऑल्सो रिलेटेड टू द रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर. रिप्रोडक्टिव्ह बिहेवियरसाठी त्याचबरोबर स्लीप हार्मोन म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. आणि अजून काही माहिती आहे पिनल ग्लँडबद्दल. पिनल ग्लँड इज ऑल्सो नोन ॲज अ बायोलॉजिकल क्लॉक, म्हणजे त्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हटलं जातं. आपल्याला एका ठराविक वेळेतच झोप लागते, किंवा एका ठराविक वेळेतच झोपेतून आपण जागे होतो, किंवा एका ठराविक वेळेतच आपल्याला भूक लागते, किंवा इतर ज्या काही बायोलॉजिकल बिहेवियर आहे काही टायमिंगमध्येच त्या बिहेवियर आपल्याला कळून येतात. हा जो टायमिंगचा जो काही प्रश्न येतो, हा प्रश्न ह्या पिनल ग्लँडमुळे कंट्रोल केला जातो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एक प्रकारचं बायोलॉजिकल क्लॉक या पिनल ग्लँडच्या स्वरूपात प्रेझेंट असतं. लेट्स मूव्ह टुवर्ड्स द सेकंड पार्ट ऑफ द डायन्सेफेलॉन, दॅट इज थॅलॅमस. आता थॅलॅमस या पार्टकडे आपण वळूया. हा जो भाग आहे मधला त्याला थॅलॅमस असं म्हटलं जातं. इथे बघा, हा जो ब्ल्यू पार्ट आहे याला थॅलॅमस म्हणायचं. द लॅटरल थिक वॉल ऑफ द डायन्सेफेलॉन फॉर्म द थॅलॅमस. आता थिक वॉल जो असतो लॅटरल त्याला थॅलॅमस असं म्हटलं जातं. दे मेनली कंटेन ग्रे मॅटर. या थॅलॅमसमध्ये ग्रे मॅटर प्रेझेंट असतो. द हॅबेन्क्युलर कमिशर कनेक्ट द टू थॅलॅमी. म्हणजे आता लॅटरल साईड म्हणजे दोन्ही बाजूला हे जे थॅलॅमाय प्रेझेंट असतात, या बाजूला आणि त्या बाजूला, हे दोन्ही थॅलॅमाय एकमेकांना फ्यूज करणारे एक कमिशर प्रेझेंट असतं. त्या कमिशरला हॅबेन्क्युलर कमिशन असं म्हटलं जातं. Different parts of the brain are interconnected by RAS. RAS चा लॉंग फॉर्म आहे रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम थ्रू द थॅलॅमाय. या थॅलॅमीमध्ये RAS नावाचा भाग असतो, आणि हा RAS काय करत असतो तर ब्रेनचे जे डिफरंट पार्ट आहेत या सगळ्या वेगवेगळ्या पार्ट्सला इंटरकनेक्ट करायचं काम हा RAS करतो. इट इज कॉल्ड रिले सेंटर ॲज इट transmit all sensory impulses except those of the olfactory to the cerebrum. फक्त ऑलफॅक्टरी इम्पल्सेस सोडून आपल्या शरीरामधले जेवढे काही इम्पल्सेस ब्रेनपर्यंत पोहोचतात किंवा ब्रेनमधून शरीरामध्ये जातात, हे जे इम्पल्सेसची देवाणघेवाण आहे ही देवाणघेवाण ह्या RAS मधूनच केली जाते. The narrow cavity of the diencephalon is called third ventricle or the diocole. आता हा जो थॅलामाय आहे या थॅलामीमधून एक यामध्ये कॅव्हिटी त्या स्पायनल कॉर्डपर्यंत, स्पायनल कॉर्डच्या चौथ्या वर्टिब्रीपर्यंत एक कॅव्हिटी जाते. ह्या कॅव्हिटीमधला हा जो नॅरो पार्ट आहे, नॅरो पार्ट, ह्या नॅरो पार्टला थर्ड व्हेंट्रिकल म्हणून ओळखलं जातं. It connects the anteriorly to the two lateral ventricles by single opening called as foramen monero. आता हा जो आहे, हे जे नॅरो आहेत कॅव्हिटी, ही एक कॅव्हिटी आहे, ही आणि ही सुद्धा एक कॅव्हिटी आहे. ह्या दोन्ही कॅव्हिटी एकमेकांना जोडण्याचं काम एक मधला भाग करतो, तो आहे लॅटरल व्हेंट्रिकल, आणि त्यालाच दुसरं नाव आहे फोरामेन मोनेरो. The posteriorly to the fourth ventricles or metacole through a narrow duct of the salvus or eater. आणि ही जी नॅरो डक्ट आहे याला सॅल्वियस किंवा ईटर असं म्हटलं जातं. हा जो कॅव्हिटी आहे ह्या कॅव्हिटीला ईटर किंवा सॅल्वियस म्हणून ओळखलं जातं. आणि हा जो पुढचा पार्ट आहे याला फोर्थ व्हेंट्रिकल म्हणायचं. हा जो आहे हा थर्ड व्हेंट्रिकल आणि हा फोर्थ व्हेंट्रिकल, आणि वरचे जे आहेत हे फर्स्ट व्हेंट्रिकल्स प्रेझेंट आहेत. नेक्स्ट मूव टुवर्ड्स द थर्ड पार्ट, दॅट इज हायपोथॅलॅमस. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट of the brain as it is the middle portion or
it is the connecting link between our nervous control as well as the hormonal control. Hormonal control आणि nervous control यांच्यामधला कनेक्टिंग लिंक म्हणून हायपोथॅलॅमसला ओळखलं जातं, कारण की इथे हायपोथॅलॅमस मध्ये एक पिट्युटरी ग्लँड नावाचा एक ऑर्गन आहे आणि हा पिट्युटरी ग्लँड संपूर्ण बॉडीमधलं जे काही हार्मोन कंट्रोल आहे हे कंट्रोल ठेवायचं कामसुद्धा करत असतं. आणि हे हार्मोनल कंट्रोल हा करत असताना यामध्ये बॉडीकडून फीडबॅक मेकॅनिझम असतं. म्हणजे बॉडीकडून येणारे जे नर्वस फीडबॅक आहे ते इथे मॅनेज केले जातात आणि त्याला अनुसरून इथे काय केले जातात, वेगवेगळ्या पद्धतीचे हार्मोन सिक्रीट केले जातात. म्हणजे आपल्या बॉडीला कोणत्या प्रकारचे हार्मोन्सची गरज आहे ही इथे ओळखली जाते आणि त्या पद्धतीचे हार्मोन्स सिक्रीट केले जातात. इट फॉर्म्स ए फ्लोअर ऑफ द डायनसेफेलॉन. हा जो हायपोथॅलॅमस आहे या हायपोथॅलॅमसला डायनसेफेलॉनचा फ्लोअर मानलं जातं. तर हा जो रिजन आहे, ही जी आडवी रेषा आहे इथे थॅलॅमस म्हणायचं याला, या थॅलॅमसच्या खालचा जो भाग आहे याला हायपोथॅलॅमस म्हणून ओळखलं जातं. इट इज रिचली सप्लायड विथ ब्लड व्हेसल्स. यामध्ये ब्लड व्हेसल्सची जे काही व्हेसल्स आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत यांची नेटवर्क जास्त प्रमाणात पसरलेलं आहे. हेल्प्स इन फीडबॅक मेकॅनिझम. आणि ते जे ब्लड सप्लाय आहे हे फीडबॅक मेकॅनिझमसाठी हेल्प करत असते. आणि ह्या ब्लड व्हेसल्सला हायपोथॅलॅमो हायपोफायसियल पोर्टल व्हेन्स म्हणून ओळखलं जातं. आणि फीडबॅक मेकॅनिझम जे आहे हे कशासाठी, फॉर हार्मोनल कंट्रोलसाठी. इट मेंटेन द होमिओस्टॅटिस. हा काय करतो, बॉडीमधलं जे होमिओस्टॅटिस आहे म्हणजे ब्लड कंट्रोल म्हणा, टेम्परेचर कंट्रोल म्हणा, वॉटर कंट्रोल म्हणा, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या कंट्रोल ठेवायचं काम ह्या हायपोथॅलॅमसमधून केल्या जातात. इंटरनल इक्विलिब्रियमसुद्धा इथे राखला जातो ऑफ द बॉडी अँड इनव्हॉलंटरी बिहेवियरल कंट्रोल. ज्या इनव्हॉलंटरी मुवमेंट आहेत यांच्यामध्ये सुद्धा इक्विलिब्रियम ठेवण्याचं काम इथे हायपोथॅलॅमसमधून केलं जातं. Like in the cerebrum, the hypothalamus also contain the hypothalamic nuclei. In its white matter with neurosecretory cells involved in the production of hormones oxytocin and vasopressin. हा जो हायपोथॅलॅमस आहे या हायपोथॅलॅमसमध्ये सुद्धा सेरेब्रममध्ये ज्या पद्धतीने लार्ज न्यूक्लियाय आहेत त्या पद्धतीने हायपोथॅलॅमसमध्ये सुद्धा लार्जर न्यूक्लियाय असतात. त्याला हायपोथॅलमिक न्यूक्लियाय म्हणून ओळखलं जातं. आणि त्याचबरोबर इथे जे काही हार्मोन सिक्रेट केले जातात या हार्मोन सिक्रेटपैकी 2 हार्मोन इथे दिलेले आहेत, ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन. द हायपोथॅलॅमस इज ए लिंक बिटवीन द नर्वस अँड एंडोक्राईन सिस्टीम. जसं की मगाशी आपण म्हणालो की हायपोथॅलॅमस जो आहे त्याचं जे फंक्शन आहे हे कसं आहे, इट इज अ लिंक बिटवीन नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राईन सिस्टीम. हार्मोनल सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम यांच्यामधला एक दुवा म्हणून हायपोथॅलॅमसला ओळखलं जातं. इट हॅज हायर सेंट्रल ऑर एंडोक्राईन सिस्टीम. यामध्ये जास्तीत जास्त सेंट्रल एंडोक्राईन सिस्टीम सामावलेली आहे. इट रेग्युलेट्स द हार्ट रेट. हा काय करतो, हार्ट रेट रेग्युलेट करतो, रेस्पिरेशन रेग्युलेट करतो, ब्लड प्रेशर रेग्युलेट करतो, बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्ससुद्धा राखायचं काम इथे करतो. इट हॅज सेंटर्स फॉर. आता या हायपोथॅलॅमसमध्ये वेगवेगळे सेंटर्स आहेत. कशासाठी, तर हंगर, थर्स्ट, स्लीप, फॅटिग, सॅटिटी सेंटर. सॅटिटी सेंटर म्हणजे आपल्याला जेवण करून झाल्यानंतर एक जास्त जेवण झाल्याप्रमाणे जसं वाटत असतं त्याला त्याला सॅटिटी कंडिशन म्हणून ओळखलं जातं. आणि तो जो काही बिहेवियर आहे तो सुद्धा इथून कंट्रोल केला जातो हायपोथॅलॅमसमधून. सिक्रेशन ऑफ ग्लँड्स ऑफ द स्टमक अँड इंटेस्टाईन. इंटेस्टाईन आणि स्टमकमधले जे ग्लँड सिक्रेशन आहे ते सुद्धा हायपोथॅलॅमसमधून कंट्रोल केले जातात. आता एक महत्त्वाचा भाग आपण पुढे बघूया. इट ऑल्सो प्रोड्यूस न्यूरो हार्मोन्स दॅट स्टिम्युलेट द पिट्युटरी ग्लँड. त्याचबरोबर हायपोथॅलॅमसमध्ये न्यूरो हार्मोन्स सिक्रेट होतात आणि ते ही जी पिट्युटरी ग्लँड आहे रेड कलरमध्ये दाखवलेली ह्या पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करायचं काम करतात. The complex neural circuit called as the limbic system is formed by the hypothalamus, amygdala, amygdala, sorry, hypothalamus amygdala
आता यामध्ये कॉम्प्लेक्स न्यूरल सर्किट असतं, म्हणजेच काय, तर एक लिम्बिक सिस्टीम असते आणि ही लिम्बिक सिस्टीम ॲमिगडॅला यापासून बनलेली आहे, की जो हायपोथॅलॅमसचा एक पार्ट आहे. पार्ट्स ऑफ द इपिथॅलॅमस अँड थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस सॉरी हायपोकॅम्पस, हिप्पोकॅम्पस अँड अदर एरियाज. त्याचबरोबर हा जो इमॅगडॅला आहे, त्याचबरोबर अजून काही लिम्बिक सिस्टीमचे पार्ट आहे, ते म्हणजे कोणते, इपिथॅलॅमस एक आहे, थॅलॅमस आहे आणि हिप्पोकॅम्पस हा सुद्धा लिम्बिक सिस्टीमचा पार्ट आहे. म्हणजे हे जे चारही पार्ट जे आता सांगितले हे लिम्बिक सिस्टीमचे पार्ट्स आहेत. प्रश्न MCQज टाईपमध्ये येऊ शकतो की हे चार जे ऑप्शन्स आहेत, ॲमेगडाला, इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपो कॅम्पस, दीज आर द पार्ट्स ऑफ डॅश डॅश टाईप ऑफ सिस्टीम. मग त्याचा आन्सर आहे लिम्बिक सिस्टीम. इट ॲपियर्स टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इमोशनल रिॲक्शन. हे जे आहे इमोशनल रिॲक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, मोटिवेशनल ड्राईव्हसाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे आणि मेमरीसाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे. तर हे सगळे फंक्शन्स आपण चर्चा करतोय. द फ्लोअर ऑफ द हायपोथॅलॅमस कंटिन्यूज ॲज द डाउनवर्ड प्रोजेक्शन कॉल्ड ॲज हायपोफेशियल स्टॉक ऑर इनफंडिब्युलम. हायपोथॅलॅमस हा जो स्टॉक इथे आपल्याला दिसतो, ह्या स्टॉकला इनफंडिब्युलम म्हणून ओळखलं जातं. त्यालाच हायपोफेशियल हा जो आहे याला हायपोफेशियल स्टॉक म्हणून ओळखलं जातं. विच कनेक्ट इन टू द हायपोफायसिस, की जो पिट्युटरी ग्लँडचा भाग आहे, हायपोफायसिसला हा कनेक्ट करतो. बोथ फिजिकली अँड फंक्शनली बाय द सिक्रिशन ऑफ द न्यूरो ट्रान्समीटर. आणि दोघांचंही काम काय आहेत, न्यूरो ट्रान्समिशन सिक्रेट करायचं काम हे करत असतात. म्हणजेच हायपोफायसिस आणि इनफंडिब्युलम हे न्यूरो ट्रान्समीटर्स सिक्रेट करायचं काम करत असतात. द इन्फिरियर सरफेस ऑफ हायपोथॅलॅमस ऑल्सो बिअर्स द ऑप्टिक चायझ्मा. चायझ्मा याचा अर्थ काय आहे, क्रॉसिंग ऑफ द टू ऑप्टिक नर्व्ज अँड ए पेअर. ऑप्टिक नर्व्ज म्हणजेच डोळे. समजा हा जो ब्रेन आहे, हा ब्रेन पुढच्या बाजूला इथे डोळे असतात आणि आपल्याला माहिती आहे की ऑसिपेटल लोब म्हणजे जो व्हिजन कंट्रोल करायचा जो लोब असतो सेरेब्रमचा, तो मागच्या बाजूला असतो आणि डोळे हे पुढच्या बाजूला असतात. म्हणजे ह्या डोळ्यांपासून येणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत, ह्या नर्व्जसुद्धा या हायपोथॅलॅमसमधून जातात आणि इथे एक चायझमेटा फॉर्मेशन तयार करतात. म्हणजे क्रॉसिंग, ह्या नर्व्जचं क्रॉसिंग जे होतं त्याला ऑप्टिक चायझ्मा म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर त्याचं अजून एक फंक्शन आहे हायपोथॅलॅमसचं, की ते म्हणजे mammillary bodies. Mammillary bodies a unique to the mammalian brain that responsible for the recollective memory. Recollective memory जी असते हे मॅमल्समध्येच जास्त करून दिसून येते आणि ही रिकलेक्टिव्ह मेमरी ह्या मॅमिलरी बॉडी यामुळे आपल्याला एक थोडक्यात निसर्गाची दिलेली देणगी आहे, की जी आपल्याला रिकलेक्टिव्ह मेमरीसुद्धा आपण इथे पुन्हा ॲक्वायर करू शकतो. So in this video lecture we have completed the part that is diencephalon. In that diencephalon we have completed epithalamus, thalamus and the most important part that is hypothalamus. So up to here we will stop. The notes regarding to all of these points, that is the human brain, you will find in the description box of this video lecture. Thank you.